हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आता आम्ही ऑलरेडी गाडीत आहोत आणि आम्ही निघालो आहे बर्मिंगमच्या बालाजी टेम्पलला. आज महाशिवरात्री आहे. सो सगळे निघालो आहे. हॅलो करा गाईज, हॅलो. आणि ॲज युजल पुढे म्हणणार गाईज आम्ही पोहोचलेलो आहे. खूप खूप मस्त वाईब आहे इकडे, खूप मोठं. सो पहिल्या मंदिराच्या इकडे आम्ही आलेलो आहोत. शिवश्रीन असं लाईन शिव मंदिर आणि फुल इंडियावाली वाईब्स येते. गर्दी बघा इकडे, लाईन बघा. त्यांनी अरेंजमेंट चांगली केली आहे इकडे, खूप छान केली. आज संडे आहे तो मे बी गर्दी आणि ऑब्व्हियसली महाशिवरात्री आहे. बट खूप छान वाटतं. सो वाईब छान आहे आणि असं वाटत नाही UK मध्ये आलोय. बालाजी टेम्पल इन UK आणि हे बर्मिंगमचं वन ऑफ दी मोठं टेम्पल आहे खूप. सो आम्ही तिकडे आलोय. ऑब्व्हियसली पहिल्या ह्याच्यातून आतून तर आम्ही व्हिडिओ नाही काढू शकलो, पण खूप मस्त वाटलंय. म्हणजे खूपच छान होतं यार, एकदम पीसफुल मंदिर खूप. आणि त्यांनी ना अशी म्युझिक लावलेली, जी साऊथ इंडियन बॅकग्राऊंड अशी म्युझिक लावतात ना, त्याच्यामुळे ना खूप मस्त वाईब येत होती. सो आवडलं पहिल्या ह्याच्यात. तरी आम्ही आतून तर व्हिडिओज नाही दाखवू शकत, ते फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही, बट खूप छान वातावरण आहे. आणि आज आय गेस जास्ती क्यू वगैरे, कारण का आज महाशिवरात्री, नाही तर युजली हे सगळे टेम्पल्स ओपन असतात ऍक्च्युली. पण आज महाशिवरात्री त्याच्यामुळे लोक खूप आहेत, त्याच्यामुळे त्यांनी छान आणि एकदम व्यवस्थित क्यू आहे. अजिबात घाई गडबड नाही, खूप छान दर्शन मिळतं. मस्त म्हणजे मला तर वाटतच नाही UK मध्ये आपण. खूप छान सगळं पब्लिक आपलं आहे. आता हे गणपतीच्या मंदिरात आम्ही चाललोय. चला आता परत आपल्याला प्रोसेस करायचे. शूज सॉक्स सारखंच काढावं लागतंय. आणि ना गाईज, हे खाली एवढं थंड आहे हे, म्हणजे काल रात्री बर्फ पडून गेला इकडे, त्याच्यामुळे जमीन खूप जास्ती थंड आहे. तर ते पण एक स्ट्रगल आहे इकडे. मस्त गणपती मंदिरचं तर दर्शन आमचं झालेलं आहे. खूप मस्त वाटत होतं. तुमचा मी तर व्हिडिओ बघितला. मला त्या गुरुजींच्या ताटातलं फूल पण मिळालं, त्यांनी मला दिलं. नाईस. वाईब खूप छान आहे इकडे. आता आम्ही नेक्स्ट आपण कुठे चाललोय गाईज? नेक्स्ट हे पण मस्त आहे. ऍक्च्युअल बालाजीच्या मंदिरात चाललोय. ऍक्च्युअल बालाजीचं मंदिर. ओके. कुठे आहे मंदिर? हा पहिले इकडे आलेला आहे, तर ह्याला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे हा आमचा गाईड आहे इकडचा. पण खूप मोठा एरिया आहे, खूप असं. हो नाईस. मी इकडे खूप लोकांचं बघितलं. काय झालं? मी प्रे करत होते तिकडे आणि माझ्या पुढे हा आशीर्वाद होता आणि त्याचं प्रे करून झालं, तसा गेला आणि तेवढ्या देवीने खूप फाटलं पायावर. ते जसं म्हणतात ना काहीतरी कौल देतात वगैरे, लिटरली तसं झालेलं की प्रे करून असं गेला आणि देवीने असं फुल पाडलं. हे काय मागितलं, एवढं काय मागितलं हे तू? डायरेक्ट कौल मिळाला त्याला. खूप मस्त वाटलं, एकदम कोइन्सिडन्स होता. मी आता चाललो आहे वर. इकडे ना खाली रिसेप्शन आहे, जिथे आम्ही काही विकत घ्यायचं असेल तर वगैरे, ती फॅसिलिटी छान आहे. आणि आता इकडे असं चढत वर जायचं आता. लेट्स गो. मस्त आहे ना, खूप गर्दी आज, बापरे. झालं आमचं सगळं दर्शन मस्त. घरी न्यायसाठी लड्डू घेतलेले आहेत. मी घेऊ का सगळ्यांना प्रसाद? हा दे ना. थोडं आपण खाऊ. इकडे प्रसादाचं पण एक आहे, पण ते चालू आहे की नाही माहिती, सगळ्याचे टायमिंग असतात. सो हा बघू. चालू आहे. किती वाजेपर्यंत आहे? 3:30. ओके. चला प्रसाद घ्या मुलांना. किशमिश. प्रसाद खायला जाऊ आता समोर.
खूप वेगळं वाटतं एवढी गर्दी बघायला अचानक. आम्हाला येताना पण खूप ट्रॅफिक मिळालेलं. छान आहे ना. आम्ही आता मस्त आमचं प्रसाद घेतलेला आहे खायला आणि इकडे बसलेलो आहोत. हे बघा, सांबार, राईस आणि हे काय स्वीट काहीतरी. ह्याला स्वीटला काय बोलतात तुला माहिती आहे? ह्याला लापसी टाइप लापसी ते टाईप. राईसचं आहे आणि खूप सुंदर पायसम- टेस्टी जेवण आहे. पायसम तू वर असतो. पकड ना जरा असं. हा खूप खूप छान आहे. जॅगरी मध्ये बनवलं. अच्छा, मस्त. आता आम्ही खाणार आहे. खूप थंडी असल्यामुळे इथे मजा येते खायला. आणि यार, तुम्ही गर्दी पण तर डाळ- बघत होता, दीदी? प्रचंड गर्दी आहे. अख्खा हॉल फुल आहे. आता मस्त खाऊ. पण डाळ खायला, डाळ भात गरम गरम मस्त वाटतं यार. खूप छान आणि खूप छान. मी अजून taste आहे. टेस्ट नाही केले, आता मी टेस्ट करीन. खाऊन तर मस्त झालेलं आमचं डाळ भात. आय थिंक सो सांबार राईस होता आणि काहीतरी स्वीट होतं. त्याला काय बोलतात मी विसरली. राईस काहीतरी राईस पायसम सारखं पायसम टाईप काहीतरी होतं. आम्हाला एक्झॅक्टली माहित नाहीये काय ते. आणि आता मला थोडीशी अजून भूक आहेच ऑब्व्हियसली, कारण तो प्रसादाने एवढं पोट नाही भरलंय. तर आम्ही आता इथे श्रीकृष्ण वडापाव ट्राय करणार आहे. पहिले आम्ही गेलेलो आहे सोलीलला, तर आता मी परत एक ठिकाणी गेलेलो, तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय. हा, तर आता आपल्याला ते आता बघायला लागेल की हाऊ इज दिस वन. येस, तर आम्ही आता तिकडे चाललोय. आमची आता यार, उभारी आहे मला थोडं. त्यांची ती चायनीज भेळ आणि हे सगळं खूप आवडतं. लाईक तिकडे गेलं की असं होतं की काय घेऊ आणि काय नको. बट तिकडे जातानाच अशी वेगळी एक्साइटमेंट असते की यार इंडियन खायला मिळणार. आणि वडापाव गाईज, वडापाव तर वाय नॉट. आम्ही तिकडे जाणार आहे आणि असा आमचा संडे आम्ही खाण्यातच घालवतो पूर्ण. So हे लास्ट टाइम मंदिर आहे हे आमच्या आजूबाजूला सगळीकडे. आणि खूप आता जरा क्लाउडी झालाय, पाऊस चालू झालाय थोडा थोडा. तर आता मी पटकन उबर बुक करून जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय खातोय. उबरसाठी थांबलेलो आहे आम्ही आता. कसं वाटलं एक्सपिरियन्स? खूप भारी. मजा येते ना? जेवण मस्त होतं, एकदम सिंपल अँड साधं. अरे, देवळाचा एक्सपिरियन्स कसा होता? ह्याचा काय देवाचा पाया पडून झालं. आणि तुम्हाला माहितीये आमची कुलदेवी आहे महालक्ष्मी, महालक्ष्मी तिचं पण दर्शन आम्हाला इकडे मिळालं. आम्ही खूप खुश झालो. म्हणजे मोस्टली तरी सगळेच देव आहेत. गणपतीचं मंदिर आहे, Actually हनुमानाचं मंदिर आहे. मला ऍक्च्युली ह्याच्या मागची स्टोरी कळली की मला आशू सांगत होता की का तुझी काय पाऊस cancel आहे सॉरी. सो मला असं आशू सांगत होता, मला माहिती नाही किती खरं आहे, पण असं म्हणतात की नेहमी बालाजीच्या देवळात महालक्ष्मीचं पण मंदिर असतं. कारण का जेव्हा इंडियामध्ये जेव्हा लोक तिरुपतीला जातात तर त्याच्यानंतर तिकडनं लोक महालक्ष्मीचं दर्शन घेतात. कारण का जर हस्बंडचं दर्शन घेतलं तर मग वाईफचं पण दर्शन घ्यायचं असतं. सो म्हणून असं हे खरं आहे ना. कुठे गेला? तो उबर खूप हे करतोय, पण खूपच मस्त वेदर. फक्त वेदर युके असं मुंबई सारखा पाऊस असताना आता म्हणजे असं थोडं ह्युमिडिटी आणि पाऊस तर मजा आली असती. पण इथे ऍक्च्युली थंड आहे, कारण असं बोलतात रात्री इथे बर्फ पडून गेलाय. सो वेदर थोडस, बट अदरवाईज वाईब छान आहे. वाईब 10/10. खूप मोठं आहे आणि खूप इंडियन्स आहेत, तर असं वाटत नाही युके मध्ये आलं. मेन म्हणजे ना बघून ऍक्च्युली खूप बरं वाटलं की म्हणजे लोकांना जास्ती इंडियन स्पेशली की ते सगळे येतायत. ड्रेसअप झाले. खूप छान सगळ्यांनी असे हाफ साडीज वगैरे घालून आल्यात. माहित नव्हतं आपल्याला. असं वाटलं की इंडियामध्ये काहीतरी सेलिब्रेट करतोय महाशिवरात्री. तर एवढी लोक इकडे आली आहेत आणि खूप खूप छान वाटलं. एकदम शांत आणि पीसफुल आहे. अजिबात गडबड नाही, काही नाही. आणि आता मी जे महाप्रसाद पण खाल्ला ते पण खूप खूप वेल ऑर्गनाइज्ड होतं. सो खूप छान वाटलं. आणि यार विचार करा, एका टायमाला कमीत कमी 200 लोक खातायत, जेवतायत तिकडे. सो खूपच मस्त. तर बघू आता पुढच्या ठिकाणी कसं आहे. आम्ही इथं खायला तर जाणारच आहे, तर तुम्हाला दाखवतो. 2 hours लेटर आता उबर आलेली आहे. खूप गर्दी होती ना तिथे, तर भरपूर वेळ लागला आम्हाला. आणि आता आमची भूक पण वाढलेली ॲज युजल. तर आम्ही आता जाऊ तिकडे, बघू. वातावरण एकदम पावसाचं झालंय. सो आता आम्ही जर का गेलो आणि आपण वडापाव खाल्ला तर मजाच येणार आहे. आणि मला ना ऍक्च्युली
चायनीज खायचं मन करतंय गरम गरम असं. तिकडे सूप वगैरे तर नाही मिळत, पण सूप नाही तिकडे, तू यू कॅन हॅव चायनीज भेल. मी लास्ट टाइम खाल्लेली, ती ती चांगली गरम वाली होती. खूप छान होती. गरम गरम वेगळी थोडी प्रकारची देतात ती लोक, हॉट भेल आपल्यासारखे. देतात, हॉट भेल हा, देतात. थोडी गरम असं त्याला थोडस काय करतात रे, काय बोलतो, हॅलो टॉस करून देतात. सो ते, आणि त्यांची फ्रँकी पण ऍक्च्युली खूप चांगली होती पनीरवाली. सो आम्ही ते पण ट्राय करू आणि वडापाव ट्राय करू. सो विल सी. लास्ट टाइम मी ते दुसऱ्यावाला इथे गेलेली ना, तर आपण ते 10 वडापाव घेऊन टाकू, ते स्वस्त पडतात. 10 किंवा ते 5चा जो सेट असतो ना. एवढे काय राक्षस थोडी आहे. 5 नाही खाणार तू, एक तर खाणार ना. नाही यार, मला चायनीज वडापाव खायचं. खाल्ला तर मी मला दुसरं काहीच actually- नाही खाऊ शकत मला actually. ऍक्च्युली हक्का नूडल्स असं हा, काहीतरी मला पण खायचं काहीतरी मन नूडल्स करतंय. खायचा पण शेअर गरम गरम मस्त. सो लास्ट टाइम मिसळ घेतलेली, पण मिसळ एवढी नव्हती मी आवडली. प्रे करते की आता परत ट्रॅफिक नको लागायला, कारण का आता आम्हाला ना येताना खूप ट्रॅफिक ऍक्च्युली आता लागलेलं. संध्याकाळ होत चालली आता. हाय गाईस, आता आम्ही आलो आहोत श्री कृष्ण वडापाव SKVP ला. आणि ह्यांचं इंटिरियर एवढं सुंदर आहे. सगळे आपले ओल्ड बॉलिवूड मूवीज सगळे असे. हा, इथे ह्यांनी कॅसेट्स पण ठेवले. रुटेड इन मुंबई. आणि ऍक्च्युली हे खूप मस्त त्यांनी केलंय. रुटेड इन मुंबई, तर त्याने खूप छान असे सगळे आपले स्टॉल्स, हे मुंबईचा पाऊस, CST, आपले दहीहंडी, आणि हे त्यांच्या फाउंडर्सची स्टोरी. हे असं खूप छान त्यांनी सगळं इंटिरियर केलंय. अँड आता आम्ही ह्यांचा मेन्यू बघितलाय. सो काय काय ऑर्डर करणार आहे? केलाय वडापाव मागवायला, आणि आम्ही अजून कन्फ्युज आहोत. मला ती त्यांची हॉट चायनीज भेळ खायची आहे. आणि तुझं काय? नूडल्स घेऊ, हक्का नूडल्स. हक्का नूडल्स घेऊया आणि ती हॉट चायनीज. पण आपण आपण लंच करू ना. त्यांच्याकडे आता नवीन त्यांनी ट्रिपल शेजवान पण काढलाय इथे. सो आता आम्ही ऑर्डर द्यायला आलोय. तर आमची ऑर्डर आहे एक मंचुरियन फ्रँकी, ट्रिपल शेजवान राईस, व्हेज हक्का नूडल्स आणि चायनीज भेळ. सो आम्ही त्यांना तो ऑर्डर देतो आणि नंतर आम्ही वडापाव घेतलेले. अच्छा, हा, आणि नंतर तुम्हाला थोडंसं इंटिरियर दाखवतो. येस, आणि इथे वेगळे वेगळे आम्हाला ट्रीट्स ठेवलं. असं वाटतं आता प्रॉब्ली आम्ही जाताना काहीतरी घेऊनच जाऊ. आणि आता बेस्ट पार्टी जायचं सगळ्यांना आवडतं, हे आम्ही खूप मिस करतो. तर ते, आणि इकडे आपला पोह्याचा चिवडा पण आहे गाईज. व्हेरी एक्सायटेड वेन वी कम हिअर, वी गेट व्हेरी एक्सायटेड. बेसनचे लाडू आहेत, भाकरवडी, चकली. सो बेसिकली सगळं जे आम्ही खातो. इकडे गुळपोळी पण आहे. सो आता आम्ही खाऊन घेतो इकडे. आमचे आय गेस वडापाव मला दिसत आहेत की आमचे ते रेडी आहेत. तर आता आम्ही ते खातो आणि मग तुम्हाला सगळं दाखवतो की आम्ही काय काय खाल्लंय, काय काय टेस्ट केलंय. सो सगळं तुम्हाला दाखवतो. वडापाव तर आलेला आहे. मुंबईची आठवण येते वडापाव बघून. लेट्स ट्राय. लेमन सोडा ट्राय करते. मस्त. ह्याची जी चटणी आहे ना, मेन म्हणजे पाव छान आहे. तिथे खूप मुश्किलीने असे प्रॉपर वडापाववाले पाव मिळतात. आणि तुम्ही फिलिंग बघतच असाल, याची चटणी गोड आणि तिखट दोन्ही मिक्स आहे. आणि गाईज मिरची 10 on 10. छान आहे. घे, ट्राय कर. मी खाते का टेस्ट करूया. तुला कसं वाटतंय? आवळ्या साबजी आपका क्या? मस्त आहे. अजून 2 खाईन. पण सगळं आपल्याला हे नाही एवढं खायचं, कारण का आम्ही खूप ऑर्डर आम्ही दिली. भरपूर ऑर्डर केलं, तर आपल्याला ते पण टेस्ट करायचंय. Okay. चलो गाईज, मी आता हे खाऊन घेते आणि मग आम्ही नेक्स्ट पुढचं आमचं आलं की तुम्हाला दाखवतो. टेस्ट बघू आता आपण. नाही खा. कशी आहे? दाखव. मी जज नाही, लास्ट टाइमची जास्त आवडलेली. मी जज खाऊ तर दे. शेजवान चटणी घे ना. हा, ऍक्च्युली मला शेजवान चटणी कमी वाटतं. लास्ट टाइमची जास्त चांगली होती कारण
चांगली आहे खरं बोलायला. कुछ तो ही भेळ यात different- टाक हा आणि शेजवान याईस काय केलं थोडं malfunction झालं. मॅल फंक्शन झालं बोलतो. किती केओटिक आहोत आम्ही बघा गाईज. आम्ही असे शांत बसू केओटिक नाहीये ते काय म्हणतात Messy, messy. Clumsy बोलतात त्याला बाय द वे गाईस. क्लमझी इज व्हेन यू फॉल, मेसी इज व्हेन यू फॉल फूड ऑन युअर लॅप. बिलकुल शेजवान फ्राईड राईस खातोय मी आता. तो ट्राय करून. आणि त्याची ग्रेव्ही आहे काय ती खूप दिली आहे, जरा जास्तच दिली आहे. गाडीवरतून अप्रुव्हल आलेलं आहे. अरे छोड भाई, तू मिरची सोबत का खातोय चायनीज भेळ? काय कॉम्बिनेशन आहे. हे मंचुरियन फ्रँकी. आता आशूची टाइम आहे टेस्ट टेस्ट करायची. हा मग पहिल्या बाईट मध्ये काहीच नाही आता एमटी आहे जरा. पहिल्या बाईट खाऊन घेऊ. काहीच नाही आलं. संपलं? असं करत करत हा संपेल अख्खी फ्रँकी ग. मंचुरियन फ्रँकी चांगली आहे. नाही हा. चला झालं आता तुझं काम झालं टेस्ट टेस्टिंगचं. स्पायसी पनीर फ्रँकी घे ना. अजून काय यायचं बाकी नाही. स्पायसी पनीर नाही मी नूडल्स पण आलेत आपले हे. चिली पनीर नाही, स्पायसी पनीर. चिली पनीर बघा ना. लोक न्यू चिली पनीर नको. चिली पनीर हे अशीच होत नाही. स्पायसी पनीर दाखव. स्पायसी आहे. सगळं मिक्स झालंय आता पोटात. हो मला मंचुरियन येतं. मंचुरियन फ्रँकी ऑर्डर केली. तुम्हाला स्टार्टिंगच्या बाईटला नव्हतं आलं, मला येतं असं. वर्थ इट. पण मला असं वाटतं की फ्रँकीज आपण- छान आहे. मला असं वाटतं की आपण सगळं हे मागवलं म्हणजे मला सगळं सेमच वाटतंय. लाईक एव्हरीथिंग इज सेम. कारण आपण सगळं चायनीज मागवलंय. चायनीज मागवलंय बट मी व्हेज हक्का नूडल्स थोडे वेगळे एक्सपेक्ट करत होती, पण मला हे आणि हे हा सेम वाटतंय हे. हा एक्झॅक्टली. सो थोडस आपण वेगळं ऑर्डर केलं असतं काहीतरी. हे काय आहे रे? स्पायसी पनीर रॅप. स्पायसी पनीर स्पायसी आहे. बरोबर. अर्धे जण आता थकलेली आहेत खाऊन. आम्ही आता काहीतरी चाट आयटम बघतोय खायला. सो आमच्या ऑप्शन्स मध्ये काय बोललो? भेळपुरी, 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 शेवपुरी. आलू टिक्की चाट, समोसा चाट. मी बोलते की भेळ घे, एक भेळपुरी घे चांगलं असलं तर ऑर्डर करू. आणि 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 मी काय बोलते, काय घ्यायचं अजून? पनीर मस्त आहे. पनीर चांगलं आहे. Let's see. हा खाल्ली. शेवटी आम्ही चाट वर आलेलो आहे. मला हे लास्ट टाइम आवडलेली ऍक्च्युली, म्हणून मला ट्राय करायची. हे मला हवी प्लीज प्लीज. पुरीसाठी म्हणतात. भेळ छान आहे गाईज. मला विचारा का बाबा आपल्याकडे तुम्हाला चपट्या पुऱ्या आहेत का? भेळ सांगायची होती. श्रीकृष्ण वडापाव मध्ये आता ही लोक नवीन काही मेन्यूचे प्रोडक्ट्स आणणार आहेत. त्याच्यामधलं वन ऑफ दिस इज किड्स टोस्टी. खूप यम दिसते बघा. याच्यात मेदू वडा आहे, डोसा आहे, इडली आहे, चटनीज आहे. आणि इसमें क्या है? It's a cheese toasty, so it's a weekend breakfast for the kids. वीकेंड ब्रेकफास्ट आहे. From 9 to 10. हे सगळं नवीन मेन्यू ज्यांनी अजून लॉन्च नाही केलं. इसका डेट भी आपका फाइनल नाही आहे ना आता? Date अभी next म्हणजे आय week. गेस नेक्स्ट वीक तक ते लवकरच हे हा. लॉन्च करणार लॉन्च करणार आहेत. सो त्यांनी आम्हाला जस्ट दाखवायसाठी दिलंय. सो दिस इज वन ऑफ द डिश.
और फिर दिस इज व्हाट For इज the दिस, adults, दिस इज फॉर एडल्ट्स एंड Weekend व्हाट्स इट कॉल्ड, breakfast. इट्स कॉल्ड अगेन वीकेंड ब्रेकफास्ट फॉर एडल्ट्स। और इसमें देखो कितने बहुत ज्यादा टाइप्स है, इंक्लूडिंग साउथ इंडियन, पूरी, सब्जी, ये क्या है? So it's sambar, सांबर, then shira, sabudana khichdi, and poha, and व्हेरी idli and नाईस। medu. ही पण एक छान मस्त त्याने अडल्टची काढली आहे आणि हे किड्स वाले, हे आता लॉन्च होणार आहे, त्यांनी फक्त मला व्हिडिओ काढायसाठी आपल्याला दाखवत आहे। चाय का कप भी आने वाला है राइट? याच्या चहा पण येणार याच्यासोबत, वाव। पोहे आहे, साबुदाणे खिचडी आहे आणि खूप छान छान म्हणजे ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम एवढी व्हरायटी एकाच ह्याच्यात डिश बघते. मध्ये बघितले, खूप छान वाटतंय हे। त्याच्यानंतर हा तर कन्सेप्ट मला खूप आवडलाय, बॉटमलेस चायचा त्यांचा, आणि त्याच्यामध्ये ती लोक हे मंडे टू फ्रायडे 4 to 6 मध्ये तुम्ही अनलिमिटेड चाय पिऊ शकता। ऑल द चाय लवर्स, यू गाइस कैन ट्राई दिस, है ना? Right. और ये कब चालू करने वाले हो आप? So it's from Monday. ये मंडे पासून, म्हणजे उद्यापासून लिटरली। आणि येस, ही त्यांची मस्त डिश आहे, ह्याला ती लोक बोलतात Kachori. कचोरी चाट। कचोरी चाट आतापर्यंत नव्हतं, खूप डिमांडने यांनी या चालू करणार आहेत, आणि आम्हाला फर्स्ट ट्राय करायसाठी त्यांनी ऑलरेडी बनवून दिलंय। व्हेरी स्वीट ऑफ यू, थँक्यू। सो आम्ही आता हे ट्राय करू आणि तुम्हाला सांगू कसं आहे। कोण स्टार्ट करतो, मी करू? तूच कर. वाव, ऍक्च्युली हे खूप यम दिसताना, कारण सेम वाटतंय, व्हेरी नाईस। लेट मी ट्राय। खूप मस्त आहे, ग्रेप्स टाकले, पीनट्स आहेत, त्याच्यामुळे टेस्ट क्रंची येते, दही स्वीट, चटणी पण छान आहे, बहुत अच्छा, बहुत अच्छा, थँक्यू सो मच। मग त्यांनी आम्हाला ट्राय करायला दिले, अजून लॉन्च नाही झालंय, पण हे फर्स्ट आम्ही ट्राय करणार आहे। ट्राय करा गाईज, खूप मस्त आहे। और ये कब से लॉन्च होणार, इसका कुछ डेट आहे? इसका date अभी तक नहीं है. ह्याची डेट अजून आलेली नाही, पण हे तुम्हाला लवकरच कळेल, म्हणजे मस्ट ट्राय गाईज, खूप छान। सो आमचं सांगण्याचं एवढंच रिझन होतं की हे सगळे डिशेस नवीन लॉन्च होणार आहे. सो इफ यू आर प्लॅनिंग टू कम टू SKVP SKVP तर यू शुड डेफिनेटली ट्राय दिस प्रोडक्ट्स इफ यू आर कमिंग हिअर विदिन 2 to 3 सगळंच weeks. यम दिसतंय खूप बघताना, हे बघा, चायसाठी आणि खूप छान गोष्टी त्यांनी लॉन्च केल्या आहेत. हा. अँड स्पेशली विथ दिस थाली, जर ऍक्च्युली तुम्हाला प्रॉपर लंच वगैरे करायचं असेल अँड यू वॉन्ट व्हरायटी इन युअर फूड, तर तुम्ही हे सगळं खूप छान ट्राय करू शकता. छान आहे, ट्राय करा। बाय द वे हमारे पास एक शेफ भी है, ये शेफ है। Right, please. अभी तो इनको ट्राय करना बनता है। मला खूप आवडलं, व्हेरी नाईस। बोल। हे सगळे शेफ लोक एवढे टाइम का घेतात रिॲक्शन द्यायला? No, they observe all the taste, हाँ. like what taste is coming, you know. बट थँक्यू सो मच हमको ट्राय कराने के लिए। थँक्यू सो मच. इथे कसं आहे की तुम्ही फूड खाऊन झाल्यानंतर रिव्ह्यू द्यायचा की तुम्हाला कसं वाटलंय, म्हणजे एकदमच चांगलं वाटलं असेल ना तुम्हाला जेवण, तर तिकडे त्यांनी लिहिलेलं आहे की Ring the bell twice. असं करायचं. तर आम्हाला आवडलं आणि मग मी 2दा बेल वाजवलेली आहे, आणि ते पाया पण पडून घ्यायचं लगेच. लगेच पाया पडून घ्यायच्या. कॉमेंट्स पण ऍक्च्युली देऊ शकतो. हे पण मस्त आहे. feedbackसाठी. मुंबई पोस्ट रॉयल. सो घरी आलेलो आहे आम्ही आता, आणि खूप मस्त गेला दिवस आज ऍक्च्युली आपला। आमचा संडे युजली आम्ही थोडंसं खातो, आणि महाशिवरात्री आहे, सो घरची आठवण येते, मग आम्ही आज देवळात जायचं ठरवलं। अचानक आमचं ऍक्च्युली ठरलं नव्हतं, सडन प्लॅन लेट होता. उठलो, इनफॅक्ट आम्ही तर 10:30 वगैरेला उठलो, आणि मग ठरलं आमचं चल काहीतरी करू, आणि देवळात जायचं मूड आला। तर युजली आम्ही कोवेंट्रीच्या इथे हिंदू टेम्पल आहे तिकडे जातो, पण आज नेमकं ते बंद होतं, संडे होतं, पण आय डोंट नो व्हॉट रिझन, तर बंद होतं, म्हणून मग अचानक असं बोललो की चलो आपण बर्मिंगहमचं तर ते बालाजी टेम्पल बघितलं नाहीये, खूप ऐकलंय त्याच्याबद्दल, सो आम्ही तिकडे गेलो आणि खूपच मस्त वाटलं। मग आम्ही मस्त, तुम्ही तर बघितलं, श्रीकृष्ण वडापाव मध्ये गेलेलो, सगळं खाल्लं, त्यांनी आम्हाला न्यू डिशेस ट्राय करायला दिले, फुल व्लॉगर वाली मला जरा फिलिंग आली फर्स्ट की टाइम असं फर्स्ट कोणीतरी माझं approach काइंड ऑफ केलेलं. कोणी अप्रोच केलं, त्यांनी आम्हाला बघितलं व्हिडिओ काढताना, आणि मग त्यांनी आम्हाला अप्रोच केलं, तर आम्ही मस्त व्हिडिओ काढले, त्यांनी आम्हाला न्यू मेन्यू बद्दल सांगितलं, आणि छान वाटलं। आता आम्ही आलोय, टायर्ड आहोत, आता मंडे पासून परत जॉब वगैरे सगळं चालू, तयारी करू,
आणि आमचा ब्लॉग आम्ही आता इथे संपवतोय. थँक्यू सो मच आमचं पूर्ण बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला अजून काही सजेशन असतील तर प्लीज कॉमेंट करून सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Thank you. आणि असेच आमचे व्हिडिओज तुमच्या फॅमिलीजना पण शेअर करत राहा. जर कोण अब्रॉड मध्ये असेल तर त्यांना सुद्धा शेअर करा. कोणी मिडलँड्स मध्ये असेल, वेस्ट मिडलँड्स वगैरे कोणी बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल हे बर्मिंगमचं बालाजी टेम्पल. माहितीच असेल बालाजी टेम्पल वगैरे. सो छान होता आजचा दिवस. आता आम्ही एंड करतोय. पोहोचलो आम्ही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Yes, अगेन. thank you. बाय.